राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या सर्व रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजेच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीमधून रेशन धारकांना गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्या नागरिकांकडे ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। कारण ज्या रेशनधारकांना गहू आणि तांदूळ मिळत आहेत त्याच रेशनधारकांना गहू तांदूळासोबत हा 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील की रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत। रेशन कार्डवरती 9,000 रुपये असतील, 3,000 रुपये असतील, तर अशा पेन्शन योजनेच्या माध्यमातून पैसे सुरू झालेले आहेत। अशा भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असेल। परंतु रेशनधारकांना याच्या अगोदर फक्त निर्णय झालेला होता, परंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून होणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार याचा GR 6 महिन्यांपूर्वी काढण्यात आलेला होता, परंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे रेशनधारकांना मागच्या 6 महिन्यापासून या रेशन कार्डवरती पैसे मिळत नव्हते। परंतु रेशनधारकांना याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून होणार आहे। ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यातील प्रत्येक महिलेला लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ता मिळत आहे। राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा असेल अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळत आहे। त्यासोबत राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांना सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील रेशनधारकांना या रेशन कार्डच्या माध्यमातून आता पैसे मिळणार आहेत। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांचे खऱ्या अर्थाने लॉटरी लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। कारण भरपूर दिवसांपासून रेशनधारक मागण्या करत होते की रेशन कार्डवरती फक्त तुम्ही गहू आणि तांदूळ देता आणि आम्हाला या ठिकाणी आर्थिक खर्चासाठी थोडेफार पैसे देत नाहीत। अशा प्रकारे भरपूर रेशनधारकांनी मागणी केलेली होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलासा मिळाला पाहिजे, रेशनधारकांनी सरकारला सपोर्ट केला पाहिजे, सरकारला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतला असल्याची माहिती विरोधी पक्षांकडून देण्यात सुद्धा येतच आहे। परंतु आपल्याला या राजकारणाचा भाग बनायचं नाही, कारण आपला मुद्दा आहे की रेशन कार्डवरती हे जे 9,000 रुपये सुरू करण्यात येत आहेत तर या 9,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, हा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, कोणता अर्ज करावा लागणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघा, रेशनधारकांना आपल्या रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ मिळत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या रेशन कार्डच्या आधारावरती तुमची पात्रता तपासली जाते। त्यानंतर तुम्हाला शेतकरी असल्यामुळे नमोचा हप्ता मिळत असतो। PMचा हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मिळत असतो। म्हणजेच जे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना राज्य सरकारकडून 6,000 रुपये या रेशन कार्डच्या आधारावरती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 6,000 रुपये या रेशन कार्डच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळत असतात। म्हणजेच हे रेशन कार्ड एक महत्त्वाचं कागदपत्र आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला रेशन कार्डवरती कोणकोणते लाभ नवीन वर्षापासून सुरू होत आहेत, त्यासोबतच रेशन कार्डवरती पैसे कशा पद्धतीने मिळत आहे याची माहिती सुद्धा सांगणार आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणती जरी योजना सुरू झाली, कशाचे जरी अर्ज सुरू झाले तर त्याच्यामध्ये पात्रता ही 100% लावली जात असते। त्याचप्रमाणे हे रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे। जे जे रेशनधारक या पात्रतांमध्ये बसणार आहेत, बसतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत प्रत्येक
महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहे। तर बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांचे आर्थिक जीवनमान सुधारले पाहिजे, रेशनधारकांना या ठिकाणी चालना मिळाली पाहिजे। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील जे रेशनधारक आहेत तर ते रेशनधारक या ठिकाणी सक्षम बनले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेशनधारक या ठिकाणी भरपूर वर्षांपासून मागण्या करत होते, परंतु रेशनधारकांची अगोदर कोणतीही मागणी पूर्ण न करता आल्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठ्या 3 मागण्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत। बघा रेशनधारकांना पहिली मागणी या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे, त्यानंतर दुसरी मागणी होते की या ठिकाणी वर्षानुवर्षे रेशन कार्डवरती जे गहू आणि तांदूळ मिळत होते तर ते गहू आणि तांदूळ चांगल्या दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे मिळत नसल्यामुळे रेशनधारकांच्या आरोग्यमानामध्ये बिघाड झाल्याची माहिती सुद्धा काही सूत्रांकडून मिळालेली आहे। बघा मोठ्या प्रमाणामध्ये हे जे गहू आणि तांदूळ वाटप केले जायचे तर याच्यामध्ये पोषक द्रव्य नसल्याची माहिती सुद्धा मिळत आहे, त्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या रेशन धान्यामध्ये मोठे बदल होत आहेत। म्हणजेच तुम्हाला गहू आणि तांदूळ हे मिळतच राहणार आहे, त्यासोबत या गहू तांदळासोबत अजून काही वस्तू तुम्हाला प्रदान सुद्धा केले जाणार आहे। तर तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन दुकानामध्ये गहू तांदळासोबत 9,000 रुपये मिळणार आहे, त्यासोबत विविध वस्तू तुम्हाला या ठिकाणी किराण्याच्या स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत। परंतु जो तुम्हाला तिसरी वस्तू तिसरा लाभ मिळणार आहे तर तो तिसरा लाभ या 2 लाभांपेक्षा सर्वात मोठा आहे, त्यामुळे हा तिसरा लाभ पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व रेशनधारकांना हा लाभ मिळत राहिला फक्त तुमच्या एका चुकीमुळे हा लाभ मिळण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लाभ सुरळीतपणे मिळाला पाहिजे, आपला तोटा झाला नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा माहिती आहे की राज्यातील रेशनधारक असतील, राज्यातील शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे, त्यामुळे भारताचे पंतप्रधान रेशनधारकांच्या हिताचा निर्णय घेत आहेत, रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम करत आहेत। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी रेशनधारकांना दिलासा देत आहेत, रेशन कार्डवरती विविध सुविधांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देत आहेत। बघा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की वर्षानुवर्षे ज्यांना घर नव्हते त्यांना या रेशन कार्डच्या माध्यमातून घरे देण्यात आलेले आहेत। ज्या शेतकरी बांधवांना लाईट जास्त वेळ मिळत नव्हते त्यांच्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यासोबत ज्यांच्याकडे कमी शेती होते आणि त्यांना जोड व्यवसाय करायचा होता तर त्यांना शेळी पालन योजना, कुक्कुटपालन योजना, गाय गोठा अनुदान योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये या रेशन कार्डवरती मिळत आहे। त्यासोबतच अजून या रेशन कार्डवरती विविध लाभ मिळत आहे। तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल तर तिला लाडके बहीण योजनेचा जो लाभ मिळत आहे तर तो लाभ या रेशन कार्डवरती मिळत आहे। 60 वयावरील एखादी ज्येष्ठ नागरिक तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पेन्शन मिळत असेल। जर 60 वयावरील कोणतरी एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल आणि त्यांना पेन्शन मिळत नसेल तर त्यांची पेन्शन कशा पद्धतीने सुरू करता येणार आहे, या रेशन कार्डवरती त्यांना कशा पद्धतीने पेन्शन मिळणार आहे याची माहिती सुद्धा या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायची आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त गहू आणि तांदूळ देऊन या ठिकाणी रेशनधारक स्वस्त बसणार नव्हते, त्यामुळे रेशनधारकांना गहू तांदळासोबत हे 9,000 रुपये देण्याचा निर्णय आणि या ठिकाणी किराणा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। आता याच्यामध्ये गुढीपाडवा असेल तर या गुढीपाडव्याला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यानंतर लक्ष्मीपूजन होते, दसरा होता, दिवाळी होता तर त्यावेळेस सुद्धा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता, कारण राज्यामध्ये विविध योजना सुरू होत्या आणि या योजनांचे पैसे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सोडणं गरजेचं होतं। त्यामुळे रेशनधारकांना या ठिकाणी तुम्हाला आनंदाचा शिधा हा गुढीपाडव्याला असेल, दिवाळीला असेल, दसऱ्याला असेल मिळालेला नव्हता, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा आनंदाचा शिधा परत एकदा सुरू करण्याचा सरकार तयारीत आहे। त्यामुळे तुम्हाला या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2026 मध्ये आनंदाचा शिधा मिळेल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत आहे। परंतु तुम्हाला रेशन कार्डवरती 100% 9,000 रुपये मिळणार आहेत, कारण थेट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि एकदा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली तर ते 100% पूर्ण करत असतात। तुम्हाला सुद्धा रेशनधारकांना माहिती आहे, बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, त्यावेळेस
त्यांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना आम्ही फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली नाही, तर ही लाडकी बहीण योजना अजून पुढील 5 वर्ष अशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू राहिल्या आणि आता तुम्ही सुद्धा पाहत असाल की सर्व योजनांचे पैसे येण्यासाठी थोडीफार अडचण येत असते, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 100% महिलांना मिळत आहे। म्हणजेच सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस साहेब दिलेला शब्द पाळत असतात। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दिलेला शब्द पाळत असतात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात। त्यांनी आता शब्द दिलेला होता बघा, हा शब्द 6 महिन्यांपूर्वी दिलेला आहे। म्हणजेच 6 महिन्यांपूर्वी सांगण्यात आलेला होता त्या ठिकाणी रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 9,000 रुपये देऊ, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या 6 महिन्यापासून राज्यामध्ये सरकारी योजना सुरू असल्यामुळे रेशनधारकांना हे पैसे देणं शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचा मुहूर्त साधून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून होत आहे। म्हणजेच रेशनधारकांना यापुढे कोणत्याही रेशनधारकांना यापुढे काळजी करायची गरज भासणार नाही, कारण फक्त तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळणार नाही, यासोबत हे 9,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। हा निर्णय झाल्यामुळे रेशनधारकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। रेशनधारक खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती हे जे पैसे मिळत आहेत तर या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे, याचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, कोणता अर्ज करायचा आहे, या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठे जायचं आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळवण्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला जर रेग्युलर प्रत्येक महिन्याला गहू तांदूळ मिळत असेल, तुम्ही महिन्याच्या 20 तारखेपासून ते 30 तारखेच्या दरम्यान गहू तांदूळ आणण्यासाठी रेशन दुकानामध्ये जात असाल तर तुम्हाला त्याच रेशन कार्डच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत। परंतु हे पैसे रेशन दुकानामध्ये मिळणार आहेत का थेट तुमच्या आधार कार्ड लिंक बँक खात्यावरती मिळणार आहेत त्याचीच माहिती सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे देण्यात येत आहेत आणि त्या रेशनधारकांना बघा वर्षानुवर्ष तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशनमध्ये जे गहू मिळतात, तांदूळ मिळतात ते थोडेफार चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे नसले जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। बघा वर्षानुवर्ष चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे गहू तांदूळ मिळत नव्हते, परंतु या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सरकारच्या माध्यमातून संकल्प करण्यात आलेला आहे। बघा 2026 पासून सर्व रेशनधारकांच्या स्वास्थ्य, सर्व रेशनधारकांचे आरोग्य या ठिकाणी सुधारले पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारने गहू तांदळामध्ये या ठिकाणी बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे गहू तांदूळ रेशनधारकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मिळणार आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण रेशनचा तांदूळ असेल तर हा तांदूळ चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा मिळत नव्हता। रेशनच्या तांदळाचे भात असेल, बिर्याणी असेल, अशा प्रकारे कोणतेही खाद्य या ठिकाणी चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या चवीचे नसल्याचे सुद्धा काही रेशनधारकांनी सांगितले आहे। काही रेशनधारकांचं म्हणणं आलेलं आहे की या तांदळामध्ये मस्कडे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत होते। त्याचप्रमाणे रेशन कार्डवरती हा जो मिळणारा गहू होता तर तो गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचा मिळत नव्हता। काही प्रमाणामध्ये, काही गावांमध्ये, या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीड लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आता या सगळ्या गोष्टी सरकारकडे गेल्यानंतर सरकारने अन्न पुरवठा विभागाला अशी माहिती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला अगदी चांगल्या क्वालिटीचे, दर्जाचे गहू तांदूळ या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। आता आपण हे 9,000 रुपये कसे आणि कोणाला मिळणार आहे त्याविषयी माहिती बघून घेऊया। तर बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा रेशनधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या ठिकाणी हे 9,000 रुपये देण्यात येणार आहे। तर या जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी वाचून दाखवणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना सरकारने या ठिकाणी नवीन वर्षापासून रेशन कार्डवरती 3 आनंदाचे निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामधील पहिला निर्णय म्हणजे रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे गहू तांदूळ मिळणार आहेत। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना नवीन वर्षामध्ये
आनंदाचा शिदा या ठिकाणी प्रत्येक सणाला मिळणार आहे। जसं की गुढीपाडवा असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, तर या प्रत्येक सणाला हा आनंदाचा शिदा सुद्धा मिळणार आहे। आता बघा हे 9,000 रुपये बघा तुमच्या घरामध्ये जर एक सदस्य असेल तर त्या प्रत्येक सदस्याला हे रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना या ठिकाणी तुमचे रेशन कार्डची KYC करायची आहे, रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, त्या रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे। तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने दाखवलं पाहिजे। जेवढे घरामध्ये सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांची नावे ऑनलाईन मध्ये दाखवली पाहिजेत तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। बघा हे 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, तर असे टोटल मिळून 14 जिल्हे आहेत। बघा हे 14 जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे असल्या कारणाने हा निर्णय घेतलेला आहे। बघा या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघायचं आहे।